अजूनपर्यंत या पॉवर प्ले षटकात चांगली गोलंदाजी राहिले एकंदरीत राजेशची. याला मात्र लूप केलं गेलं होतं, फ्लाइट दिली गेली होती, त्या फ्लाइटला स्वीकारलंय, स्टेप आउट होऊन भिडकावून दिलाय चेंडू, दणदणीत खणखणीत काव करावं लागेल इलियासचं. ज्या प्रकारे त्यानं पाहिजे फ्लाइट दिली गेले, स्टेप आउट केला आणि मात्र भिडकावून दिला चेंडू. याला मात्र स्टेट डाऊन द ग्राउंड, सरळ फटका खेचलाय मिड ऑफच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा पडलं गेलं, त्यामध्ये फुल टॉस कन्वर्ट केलं गेलं आणि ओव्हर पिच डिलिव्हरी बॅक टू बॅक 2 चौकार. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय, अफलातून स्ट्रोक, बॅक टू बॅक हॅट्रिक चौकार. दॅट्स मॅग्निफिसंट स्ट्रोक प्लेड बाय या फ्री हिटला कन्वर्ट करताना. याला मात्र चेंडू फुल टॉस वर होता, कन्वर्ट केला, चेंडू ट्रॅव्हल केलंय डीप मिड विकेट, सीमारेषा पार येतोय ब्रँड. या प्रकारे मी उल्लेख केलाय, खूप मोठं नाव आहे मैत्री पालघर. याला मात्र चेंडूला फ्लिक केले गेले, गॅप आहे खूप तिकडे. काव वरून क्षेत्ररक्षक येतील, मात्र बनून राहतील प्रेक्षक. चेंडू दंड एक्की 40 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. इलियास पुन्हा एकदा स्ट्राईक वर पण पाहतोय. याला मात्र चेंडू होता स्लॉट मध्ये, भिडकावून दिला त्याला पार्किंग प्लॉट मध्ये, येतोय लॉंग ऑनच्या. मात्र शॉर्ट ऑफ डिलिव्हरी होती आणि मात्र याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. पहिल्या चेंडूवर चेंडू मात्र पहिल्या चेंडूवर मात्र हल्ला चढवला जातोय. ज्या श्रीकांतनं मात्र चांगली गोलंदाजी केली होती अजूनपर्यंत पाहायला गेले. आणि मात्र स्टीप आणून भिडकावून दिलाय चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफच्या दिशेनं. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यांना तिकडे पण मात्र त्याला बीट करून निघून जाईल दणदणीत खणखणीत. मात्र अफलातून स्ट्रोक, चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमा रेषा पार, मिळतील 4. पुन्हा एकदा श्रीकांत सज्ज होतोय. मात्र इन्व्हिटेशन होत पण मात्र फटका इथे फसलाय जरूर, पण मात्र मिळतील या 4 धावा. बोर्ड श्रीकांत मात्र पहिल्या चेंडूवर चूक करत होते. मात्र रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू मात्र निघून जाईल थर्ड मॅन रिजन मध्ये. मॅक्सिमम 6 धाब्यासाठी मिनिटात तुम्हाला षटका हाताळावे लागतील आणि त्या एक्स्ट्रा खेळाडू तुला इनफिल्ड मध्ये आणावा लागेल. आणि मात्र चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. दॅट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू चाललाय गॅप मध्ये लॉंग ऑफच्या दिशेनं, येतोय दर्जेदार. आता म्हणूया प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. हु इज दॅट? एनी गेसेस? हु इज दॅट? तो आहे ज्यानं तब्बल 94 रन्स केलेत. हायेस्ट रन गेटर ऑफ द टुर्नामेंट. तो ठरलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, नन अदर दॅन इलियासजी पठाण. 40+ चा खेळाडू आहे, वय वर्ष 56, पण मात्र लीडिंग स्कोरर. तर विनंती करतो या TCC सर्व कॅन्डिडेट आपण यायचे आणि या बहु सन्मान इथे मात्र केला जातोय. अफलातून 1 साइड इनिंग. आजच्या दिवसात जर पाहिलं, युवांना प्रमोट केलं, स्वतःला मात्र बॅक टू डग आउट ठेवलं होतं, होल्ड केलं गेलं होतं. अजून धावा काही मिळाल्या असत्या. त्यालाच म्हणतात मोठा खेळाडू आणि मोठ्या मनाचा माणूस. तो ठरलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. कारण की आपण बहुतेक वेळेला पाहतो की कॉम्बिनेशन बघितलं जातं, हायेस्ट रन गेटर अँड विकेट अनालिसिस, पण मात्र 1 साइड हिरो 94 रन्स. काय फिलिंग आहे, काय म्हणायचं यावर इलियासजी? फिलिंग तर चांगली असणार आहे, कारण माझा हा पहिला मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड आहे. पण एक इन्सिडेंट सांगतो मी. पहिली मला मॅन ऑफ द मॅच भेटली ना, तेव्हा मी सायकल आठवलं आणि मस्करी केली किंवा मला सायकल दिली का मॅन ऑफ द मॅच. तर असा लोक, आणि माझ्या नशिबात सायकल होती आणि मी ते करून दाखवलं आणि मला भेटली. त्याबद्दल आभार कमिटीचे. तर कमिटीचा आभार मानायचे नाहीत तुम्हाला. ज्या प्रकारचे खेळ दाखवलाय, प्रदर्शन आलंय तुमचं, आता मनापासून कौतुक आहे तुमचं आणि पुन्हा एकदा अभिनंदन आहे. कारण की तुम्ही सायकलला हात न लावलाय, सायकलला आपल्यात काबीज केलंय. कारण की ज्यावेळेला तुम्ही मस्करी जर केली असली, पण मात्र तुमचा इरादा त्यावेळेला मात्र प्रखर होता की सायकल माझ्याकडे यायला हवी. काय नक्की आहे की नाही ही गोष्ट? 100%.
तर नक्कीच पुन्हा एकदा खूप साऱ्या चर्चा तर झालेल्या आहेत. तर पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील वाचनासाठी तुम्हाला तुमच्या एंटायर संघाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय आणि वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. हे होते इलियासजी पठाण 40+ मास्टर्सचे वय वर्ष 56. पण मात्र कामगिरी जर पाहिली अप्रतिम. नक्कीच टुर्नामेंट अप्रतिम होती, चांगली होती आणि आयोजन पण एक उत्तम दर्जाचा होता. आणि आमचे समालोचक अतिउत्तम यांनी समालोचन केलं आहे आणि चांगलं मार्गदर्शन केलं लोकांना आणि चांगली समज दिली आहे. आणि पुढच्या वर्षी म्हणजे टुर्नामेंट बरोबर नक्की तुम्ही आमच्या 40+चा ग्रुप ठेवा. आम्ही 100% येऊ. तुम्हाला दोन टीम कमी पडल्या तर त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या टायमाला जसं तुम्हाला त्रास होणार आहे 100% आम्ही 8 संघ पूर्ण खेळू आणि आमच्या करून जाऊ आम्ही. नक्की नक्की यांनी मात्र आपली दखल घेतले आणि मात्र पुढच्या वेळी देखील प्रवेश आपला निश्चित केला आणि 8 संघांचा प्रवेश निश्चित केला. एकंदरीत इलियासजी पठाण ह्यूज राऊंड ऑफ अप्लॉज. जितक्या टाळ्या वाजाव्या तितक्याच कमी, जितकं कौतुक करावं तितकंच कमी. तर पुन्हा एकदा धन्यवाद सर. एक समालोचक म्हणून तुम्ही माझं कौतुक केलं, ही माझ्या कामाची पोचपावती आहे.